लग्नाची बेडी या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे। त्यामुळे प्रेक्षकांचा मेंदू चक्रावून गेलाय। कधी कधी असं वाटतं की आता विशालचा खरा चेहरा समोर येणार आहे, त्यामुळे प्रेक्षक खुश होतात। परंतु त्याच्या पुढच्या क्षणाला विशाल आणि काजल असं काही करतात ज्यामुळे सिंधू आणि राघव अडकतात। जेव्हा विशालने हॉस्पिटलमध्ये राघववर हल्ला केला तेव्हा आपल्याला असं वाटलं की आता विशालचा खेळ संपला, सिंधूने त्याला रंगेहात पकडलं। परंतु त्याच वेळेस काजलने राघवला किडनॅप केलं आणि सगळी बाजीच पलटवली आणि आता सिंधूला त्याच्याशी लग्न करावं लागतंय। सिंधू आणि विशाल या दोघांची हळद होते। परंतु पुढील एपिसोडमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि पुन्हा एकदा बाजी पलटणार आहे, कारण आयुष आलाय। आयुषने सर्वांना सांगितलं की हे लग्न होऊ शकत नाही। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आयुष हा चक्क विशालचं मॅरेज सर्टिफिकेट सगळ्यांना दाखवेल। त्याने एका मुलीशी मंदिरात लग्न केलंय हे तो सिद्ध करणार। त्यानंतर सगळे विचारतील मग त्याची बायको कुठे आहे। आयुष म्हणेल मी तिला गेस्ट हाऊसमध्ये बसवलंय। मग आयुषने खरंच काजलला तेथे आणलंय का की दुसऱ्याच एखाद्या मुलीला? लग्न हे काही दिवस टाळता यावं यासाठी सिंधूनेच हा प्लॅन बनवलाय का? जरी लग्न काही दिवस टाळलं गेलं तरी सुद्धा राघव कुठे आहे? सिंधू, आयुष, अन्वी हे राघवला शोधू शकतील का? राघव त्यांना सापडेल का? असे अनेक प्रश्न हे प्रेक्षकांना पडले आहेत आणि या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहेत। परंतु पुढील काही दिवसांमध्ये लवकरच सिंधू राघवला शोधणार। राघव हा सुखरूप घरी येईल आणि मग सिंधू राघव हे दोघे मिळून विशालचा खरा चेहरा सर्वांसमोर आणतील। विशालनेच राघवला मारण्याचा प्रयत्न केला होता हे सर्वांना सांगतील आणि मग विशाल हा काजल बरोबर तुरुंगात जाणार। दोघांच्या हातात बेड्या पडणार एवढं मात्र नक्की। परंतु फक्त सिंधूचं लग्न मोडलंय, परंतु मधू अजूनही या दोघांच्या आयुष्यात आहे। जोपर्यंत मधू त्यांच्या आयुष्यातून दूर जात नाही तोपर्यंत सिंधू आणि राघव एकत्र येऊ शकत नाही। त्यांचा सुखी संसार सुरू होणार नाही एवढं मात्र नक्की। मग या दोघांचा सुखी संसार कधी सुरू होईल का? दोघे एकमेकांच्या आयुष्यात कधी परत येतील का? हा सर्वात भारी ट्विस्ट प्रेक्षकांना कधी पाहायला मिळेल का? असे अनेक प्रश्न आहेत। तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लग्नाची